हॅलो गाईज, मी मेकअप आर्टिस्ट मनाली घाडगे. तर मी आज तुम्हाला रक्षाबंधनसाठी सेल्फ मेकअप कसा करायचा हे तुम्हाला दाखवणार आहे. तर फेस क्लीन केल्यानंतर मी टोनर मारलं फेसवरती. पूर्ण टोनर लावून झाल्यानंतर 1 सेकंड थांबून मी पूर्ण फेसला मॉइश्चरायझर अप्लाय केलं. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर पूर्ण फेसवरती प्रायमर लावून घेतलं. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, प्रायमरशिवाय मेकअप सेट नाही होतं. आणि प्रायमर लावून झाल्यानंतर ऑरेंज कलर करेक्टरने माझे डार्क सर्कल पूर्ण हाईड करून घेतले. आणि जिथे जिथे ब्लॅक स्पॉट होते तिथे आणि मग ऑरेंज करेक्टर लावून झाल्यानंतर माझ्या स्किनच्या 2 शेड डार्क कन्सिलर घेतलं. बिकॉज ऑफ ते ऑरेंज कन्सिलर हाईड करायचं होतं म्हणून. आणि त्याच्यामुळे डार्क सर्कल किंवा ब्लॅक स्पॉट जे पण काही असेल फेसवर ते बरोबर करेक्ट होऊन जातं, आपल्या स्किनला एकदम मॅच होऊन जातं. आणि मग त्याच्यानंतर फॉरएव्हर 52चं माझ्या स्किन टोनचं एकदम करेक्ट मॅचिंगवालं मी फाउंडेशन पूर्ण फेसवरती अप्लाय करून घेतलं. आणि मग ते प्रॉपर ब्लेंडिंग करते. फाउंडेशन प्रॉपर ब्लेंड करून झाल्यानंतर मी माझ्या स्किन टोनच्या 1 शेड लाईट कन्सिलर, टू फेसचं कन्सिलर अप्लाय करून घेतलं. जिथे जिथे आपलं फेस हायलाईट व्हायला पाहिजे तिथे तिथे मी लिक्विड कन्सिलर प्रॉपर लावून प्रॉपर ब्लेंड करून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर मी कॉम्पॅक्ट पावडर पूर्ण फेसवरती लावून घेतली. कॉम्पॅक्ट पावडर लावून झाल्यानंतर PSCची ट्रान्सल्युसंट पावडर मी पूर्ण फेसवरती अप्लाय करून घेतली, जेणेकरून बेस एकदम सेट होऊन जातो पावडरनी. आणि त्याच्यानंतर माझं फेस चबी असल्यामुळे मी माझ्या फेसला बरोबर कॉन्टरिंग केली. आणि मग त्याच्यानंतर मेकअपमधला माझा सगळ्यात फेवरेट पार्ट ब्लश, ते दोन्ही गालांवरती लावून घेतलं. स्माइल करून मग ते प्रॉपर आपल्याला लावता येतं. आणि मग ब्लश लावून झाल्यानंतर हायलायटर लावलं दोन्ही चिकबोनवरती आणि नोजवरती. सी कसं दिसतं आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि मग त्याच्यानंतर आयशॅडो करायला घेतलं. आयशॅडोचा पहिला बेस मी पहिलाच करून घेतला होता. आणि मग पहिला ट्रान्सल्युसंट कलरनी सुरुवात करायची असते कोणतंही आयशॅडो लावताना, लाईट कलरनी. मग ते पहिला लावून घेतलं पूर्ण आयलिडवरती दोन्ही पण. त्याच्यानंतर क्रीज लाईन आणि आउटर व्हीला थोडंसं डार्क करून घेतलं, जेणेकरून शेपमध्ये दिसेल. आणि मग त्याच्यानंतर आयलिडवरती फ्रंटला थोडंसं लाईट कलर लावून घेतला. आणि मग थोडं लाईट असं ग्लिटर लावून घेतलं दोन्ही डोळ्यांना. सी कसं दिसतंय ग्लिटर. त्यानंतर आयलॅशला थोडा शेप देऊन घेतला कलरनी. आयलॅशला शेप देऊन झाल्यानंतर मस्कारा लावला. मस्कारा लावून झाल्यानंतर लायनर लावलं. सी लायनर नंतर काजळ लावून घेतलं दोन्ही डोळ्यांना. त्यानंतर माझी फेवरेट कलरची लिपस्टिक लावून घेतली. त्यानंतर ॲब्रोला थोडा शेप दिला, ॲब्रो थोडे डार्क करून घेतले. आणि मग त्यानंतर मेकअप लॉंग लास्टिंग राहण्यासाठी मेकअप फिक्सर करून घेतला. आणि मग नंतर हा होता माझा फायनल लूक. कसं वाटतं माझं मेकअप कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि असेच वेगवेगळे मेकअप लूक बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.